काय निर्णय झालेला आहे शासनाचा? प्राथमिक शिक्षकाकरता शैक्षणिक व व्यावसायिककरता आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्याबाबत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची अंमलबजावणी राज्यात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली. केंद्र शासनाने 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवानिवृत्ती ठरविण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषद यांनी 23 ऑगस्ट 2010 व 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकाकरता इयत्ता 1 ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिककरता निश्चित केले असून शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1 ते 8वी करता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13 फेब्रुवारी 2013 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना दिनांक 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिककरता शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत बघा इथं आता काय म्हटलेलं आहे, महत्त्वाची लाईन आहे की 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळेमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकापैकी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर बघा आता इथं काय म्हटलं आहे की 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिककरता शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत म्हणजे 13 पासून तर आजपर्यंत जे शिक्षक लागलेले आहेत आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये त्यांना आता TET ही 3 संधीत उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्रमांक 1385/2005 अंजुमन ईशान तालीम ट्रस्ट B महाराष्ट्र शासन व इतर याचिकांमध्ये 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निकालामध्ये पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. उपरोक्त माननीय सर्वोच्च न्यायालय निर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रकान्वये शासन पुढीलप्रमाणे निर्देश करीत आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत 1 सप्टेंबर 2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET होणं बंधनकारक असेल. उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या. तसे यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रमशाळा व शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसमयी इयत्ता 1 ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावं. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणते आर्थिक अनुदान संस्था अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नाही. त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावं. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवा. त्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण असलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.